नीट यूजी 2026ची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS किंवा फिजिओथेरपीला ॲडमिशन घेतलं असेल, अशा विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना एक कुतूहल असतं की MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी या कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी शासकीय सेवा जॉईन केली तर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पेमेंट किती मिळतं याविषयी विद्यार्थी बऱ्याचदा विचारणा करत असतात. सध्या 7वा वेतन आयोग लागू आहे. 7व्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्यातील या डॉक्टरांना किती पगार मिळतो याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रक्रियेपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे महाराष्ट्र शासकीय सेवेत डॉक्टरांचा पगार. याविषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी काही आपण माहिती घेतलेली आहे 7व्या वेतन आयोगाचा जो काही रिपोर्ट आहे त्यानुसार आणि वेगवेगळ्या गुगल सोर्सेसच्या नुसार आपण यामध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपले काही डॉक्टर्स मित्र आहेत त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून आपण या स्लाईड बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सेपरेट आपण बघणार आहेत MBBS, BDS डॉक्टरांना किती पगार आहे शासकीय सेवेमध्ये, त्याचबरोबर BAMS, BHMS डॉक्टरांना किती मिळतो, त्याचबरोबर फिजिओथेरपी डॉक्टरांना किती मिळतो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जे विद्यार्थी स्कॉलरशिप घेतात अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची 1 वर्षाची सेवा सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला द्यावी लागते. त्याला आपण सर्व्हिस बॉन्ड म्हणतो. तो सर्व्हिस बॉन्ड नेमका कशा प्रकारे आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना लागू होतो हे सगळं विस्तृत आपण पाहणार आहोत. शासकीय वैद्यकीय सेवा याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात डॉक्टरांसाठी प्रामुख्याने 2 प्रकारच्या नियुक्ती केल्या जातात. एक आहे कायमस्वरूपी पदे भरले जातात, त्याला आपण परमनंट पोस्ट असं म्हणतो. ही पदे MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भरली जातात. हे झालं पहिलं पद. दुसरं आहे कंत्राटी बेसवर सुद्धा काही डॉक्टरांचे पदे भरले जातात, त्याला आपण कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असं म्हणतो. ही पदे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठराविक कालावधीसाठी भरल्या जातात. परमनंट पोस्ट हा परमनंट जॉब असतो आणि कंत्राटी बेसवर काही कालावधीसाठी शासनाला एखाद्या योजनेमध्ये डॉक्टरांची गरज पडली तर त्या कालावधीपुरतं त्या डॉक्टरांच्या पोस्ट त्या ठिकाणी भरल्या जातात. अशा 2 प्रकारच्या नियुक्त्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या, त्या केल्या जातात. पुढच्या स्लाईडवर जाण्याऐवजी नीट यूजी 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आपण सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर आमच्या स्क्रीनवर आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. विद्यार्थ्याचा ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून विद्यार्थ्याचं योग्य कॉलेजला ॲडमिशन होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांसाठी करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. वेगवेगळ्या कॉलेजेसचे जर कट ऑफ कोर्स वाईज विद्यार्थ्यांना त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पाहिजे असेल तर आपलं कट ऑफ मंत्र हे सेपरेट ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण कट ऑफ ठेवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ किंवा फी स्ट्रक्चर किंवा कॉलेजविषयी डिटेल माहिती हवी असेल तर ते विद्यार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक आहे. पुढे जाऊया. MBBS आणि BDS डॉक्टरांचा पगार कशा प्रकारे आहे ते आपण या ठिकाणी हे केलेलं आहे. एकूण ग्रॉस सॅलरीचा जर आपण विचार केला तर या डॉक्टरांना जवळपास 1,10,000 प्लस पेमेंट या ठिकाणी मिळतं आणि हातात मिळणारा पगार जो आहे 90,000 ते 1,00,000च्या दरम्यान आहे. गट अ क्लास 1 अधिकारी असेल. वेतन स्तर 7व्या वेतन आयोगानुसार काही स्तर आहेत पेमेंट करण्यासाठीचे. तर वेतन स्तर पे स्केल S20 मध्ये असेल तर मूळ वेतन बेसिक पे जे आहे 56,100 म्हणजे सुरुवात जी आहे 56,100 पर मंथ इथून त्या डॉक्टरच्या पेमेंटला सुरुवात होते. पगारात अतिरिक्त भत्ते सुद्धा मिळतात. कोणते भत्ते आहेत? महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, व्यावसायिक भत्ता. व्यावसायिक भत्ता नेमका काय आहे ते आपण पुढील स्लाईडमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. जर MBBS BDS डॉक्टर असेल तर अवरेज सॅलरी जी आहे ती 1,10,000 प्लस असते. काही भत्ते त्याच्यातून किंवा काही पॉलिसीसाठी पैसे कटून डॉक्टरांच्या हातामध्ये जे पेमेंट येतं ते जवळपास
90,000 ते 1,00,000च्या आसपास असल्याचं 7व्या वेतन आयोगाच्या रिपोर्टनुसार आपल्याला कळतं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. BAMS डॉक्टरांचा पगार कशा प्रकारे आहे. आयुष वैद्यकीय अधिकारी या पोस्टवर असेल तर पदाचं गट जे आहे गट ब क्लास 2 ऑफिसर. वेतन स्तर जे आहे S15 किंवा S20 नियुक्तीनुसार मूळ वेतन बेसिक पे जे आहे 41,800 प्रतिमाह, म्हणजे दर महिन्याला 41,800 पासून सुरुवात होतं. शासकीय सेवेत अंदाजित वेतन एकूण पगार 75,000 ते 85,000. हातात मिळणारा पगार जो आहे 65,000 ते 70,000 या डॉक्टरांना त्या ठिकाणी BAMS डॉक्टरांना शासकीय सेवेमध्ये मिळतात. म्हणजे BAMS डॉक्टरांना 65,000 ते 70,000 इन हँड पेमेंट मिळतं. MBBS BDSचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 90,000 ते 1,00,000च्या आसपास या डॉक्टरांना पेमेंट मिळतं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. BHMS आणि BPTH म्हणजे बरेचसे विद्यार्थी होमिओपॅथी सुद्धा करतात. काही विद्यार्थी फिजिओथेरपीला सुद्धा ऍडमिशन घेतात. या दोघांसाठी शासनाचा 7व्या वेतन आयोगानुसार कशा प्रकारे पगार राहणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात. BHMS आयुष अधिकारीमध्येच मोडतो. BHMS डॉक्टरांसाठी प्रामुख्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK अंतर्गत पदे असतात. नियुक्तीचे स्वरूप जे आहे नियुक्तीचं स्वरूप जे आहे BHMS डॉक्टरांसाठी ते आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत BHMS डॉक्टरांच्या नियुक्त्या ह्या जास्त कंत्राटी बेसिसवर होताना आपल्याला पाहायला मिळतात. परमनंट जॉब BHMS डॉक्टरांना त्या ठिकाणी कमी असलेला पाहायला मिळतो. त्यांचा कंत्राटी बेसवर त्या ठिकाणी त्यांचा उपयोग शासनामार्फत त्या ठिकाणी गरज पडल्यास होत असते. त्याच्यानंतर एकत्रित मानधन त्यांना किती मिळतं BHMS डॉक्टरांना 28,000 ते 35,000 हा शासकीय सेवेमधला कंत्राटी बेसिसवर जर डॉक्टर काही कालावधीसाठी शासनाला सेवा देत असेल तर त्या ठिकाणी त्यांना हा पगार त्या ठिकाणी मिळतो. BPTH फिजिओथेरपीसाठी शासकीय रुग्णालयामध्ये 2 प्रकारे नियुक्ती होते. एक आहे कायमस्वरूपी आणि दुसरा आहे कंत्राटी. कायमस्वरूपी पदे S15 जिल्हा रुग्णालयात 50,000 ते 60,000 प्रतिमाह या ठिकाणी पगार फिजिओथेरपी डॉक्टरांना मिळू शकतं. मागच्या काही वर्षामध्ये फिजिओथेरपी डॉक्टरांची गरज ही जास्तीत जास्त भासताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे फिजिओथेरपीच्या कॉलेजच्या संख्येमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होताना महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा हा पगार आहे. आणि कंत्राटी जर भरती असेल तर कंत्राटी तत्वावर 25,000 ते 30,000 प्रतिमाह काही कालावधीसाठी शासन फिजिओथेरपी डॉक्टरांचा उपयोग त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारचं हे संपूर्ण डिटेल आहे. अनिवार्य बॉन्ड सेवा म्हणजेच आपलं MBBS असेल BAMS असेल किंवा इतर कोणता कोर्स तुमचा शासनाच्या गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज डीम युनिव्हर्सिटीला जो आहे तो बॉन्ड नसतो. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांनी ट्युशन फीसाठी आणि परीक्षा फीसाठी शासनाची स्कॉलरशिप विद्यार्थी घेत असेल किंवा स्कॉलरशिपसाठी विद्यार्थी इलिजिबल असेल आणि विद्यार्थ्यांनी MHA-DBTवर शासनाची स्कॉलरशिप घेतली असेल तर या स्कॉलरशिपच्या बदल्यामध्ये शासन विद्यार्थ्यांकडनं सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये 1 वर्षाचा 1 इयर सर्व्हिस बॉन्ड त्या ठिकाणी असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यानंतर 1 वर्षाचा ग्रामीण सेवा बॉन्ड सर्व्हिस अनिवार्य असते. या सेवेदरम्यान खालीलप्रमाणे पगार मिळतो. आता बॉन्डच्या दरम्यान कशा प्रकारे पगार मिळतो. आता जो काही पगार आहे बॉन्ड सर्व्हिस बॉन्डचा जो काही पगार आहे तर शहराची स्तरं ठरवलेली आहेत. ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला सेवा घ्यायची असेल तर तुम्हाला जास्तीचा पगार मिळतो. जर तुम्ही सर्व्हिससाठी शहर जे आहे ते चांगलं शहर महानगरपालिका लेवलचं शहर निवडलं तर त्या ठिकाणी पगार थोडा कमी मिळतो. परंतु ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व्हिस देत असाल तर तुमचा पगार त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. MBBS बॉन्ड अधिकारी असेल तर 75,000 ते 80,000 प्रतिमाह. BDS आणि BMS बॉन्ड अधिकारी असेल तर 55,000 ते 65,000. कोणत्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊन मेरिट बेसवर गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेतलं असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर स्कॉलरशिपला विद्यार्थी इलिजिबल झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला जर शासनाची स्कॉलरशिप थ्रू कोर्स मिळत असेल तर अशा विद्यार्थ्यांना शासनाचा 1 वर्षाच्या सर्व्हिसचा बॉन्ड त्या ठिकाणी ॲडमिशनच्या वेळेसच विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. शासकीय बॉन्ड जो काय 1 वर्षाची सर्व्हिस आहे पूर्ण कोर्स झाल्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना नाही, असे विद्यार्थी ज्यांचं ॲडमिशन मॅनेजमेंटमधून झालेलं आहे कारण ते फुल फीस भरत असतात त्यांना कसलीही स्कॉलरशिप मिळत नाही.
असे विद्यार्थी जे ओपन कॅटेगरीचे आहेत, शासनाची जी काही फीस असतील ओपन कॅटेगरीची ते भरत असतील आणि कुठलीही स्कॉलरशिप घेत नसतील, तर अशा विद्यार्थ्यांना बॉन्डमधून त्या ठिकाणी सवलत आहे. परंतु जे विद्यार्थी स्कॉलरशिप घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना शासनाची ही 1 वर्षाची सर्व्हिस त्या ठिकाणी द्यावी लागते. हे जे काही सर्व्हिस बॉन्ड आहे याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ येणाऱ्या दिवसामध्ये बनवणार आहोत, त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. सर्व्हिस बॉन्डचे नियम कशा प्रकारे आहेत, शहराच्या स्तरानुसार कशा प्रकारे पगार त्या ठिकाणी मिळतो, कशा प्रकारे सेवा द्यावी लागते, हे सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी डिटेलमध्ये बनवणार आहोत. महानगरपालिका रुग्णालयातील पगार कशा प्रकारे आहे. राज्य शासनापेक्षा महानगरपालिकामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार तुलनेने जास्त असतो. म्हणजे महानगरपालिकेची सेवा असेल, काही मोठ्या महानगरपालिका आहेत तिथे डॉक्टरांची खूप आवश्यकता असते, तर या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये शासनाच्या सेवेपेक्षा महानगरपालिकेच्या सेवेमध्ये जास्त पगार मिळतो, असं काही रिपोर्ट त्या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई महानगरपालिका MBBS वैद्यकीय अधिकारी जवळपास 85,000 प्लस प्रतिमाह पगार त्यांना मिळतो. पुणे महानगरपालिका कंत्राटी किंवा कायमस्वरूपी पदे या ठिकाणी 65,000 ते 85,000च्या आसपास पगार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कंत्राटी किंवा कायमस्वरूपी पदे 65,000 ते 85,000 प्रतिमाह एवढा पगार MBBS डॉक्टरांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. ही जी काही आकडेवारी आहे ती 7व्या वेतन आयोगानुसार आहे. काही प्रमाणामध्ये डॉक्टरांना काही ठिकाणी शासनाने जे पगार ठरवून दिलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी पगार सुद्धा मिळतो, अशा सुद्धा बातम्या आहेत. बऱ्याचशा डॉक्टरांना अगदी क्षुल्लक किंवा एकदम कमी पगारामध्ये त्या ठिकाणी काम करावं लागतं. विशेषतः BAMS डॉक्टर असतील तर यांना सुद्धा कमी पगारामध्ये त्या ठिकाणी काम करावं लागतं. शासनाच्या नियमानुसार 7व्या वेतन आयोगानुसार त्यांचे जे काही पगार आहेत त्या पगारांच्या आकडेवारी एवढ्या जातात, परंतु बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांना त्या ठिकाणी कमी पगारावर सुद्धा काम करावं लागतं. असे सुद्धा एक बाजू या प्रकरणाची आहे. दुसरी बाजू आहे शासनाने ठरवून दिलेले हे जे काही पगार आहेत ते सुद्धा पगार तुम्ही या ठिकाणी स्लाइडमध्ये पाहू शकता. हा विषय घेण्यामागचं एक मुख्य कारण आहे नीट UG 2026ची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा अगोदरचे काही ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी असतील, त्यांच्या करिअरच्या दृष्टीने हा विषय अगदी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांसोबत आपण हा विषय या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण विद्यार्थी आणि पालकांसाठी या चॅनलवरून प्रसारित करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पेड काउन्सिलिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्याच्यानंतर पाहूया शासकीय सेवेतील पदोन्नती कशा प्रकारे आहे. सुरुवात वैद्यकीय अधिकारीपासून होते, त्याच्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, त्याच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्याच्यानंतर उपसंचालक पदापर्यंत डॉक्टर त्या ठिकाणी जाऊ शकतो. कायमस्वरूपी जर त्याची पोस्टिंग असेल तर अशा प्रकारचं प्रमोशन त्यांना त्या ठिकाणी मिळत असतं. पगाराव्यतिरिक्त मिळणारे इतर फायदे कोणते आहेत. शासकीय सेवेतील नोकरीची शाश्वती असते, निवास व्यवस्था मिळते, त्याच्यानंतर पेन्शन योजना, त्याच्यानंतर सवलती आणि रजा, मोफत वैद्यकीय उपचार आणि भरपूर पगारी रजा यामध्ये ॲड आहे. नीट 2026 विद्यार्थ्यांसाठी हे स्लाइड जे आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत की फ्युचरमध्ये आपण एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतलं तर त्या ठिकाणी शासनाचे कशा प्रकारे नियम आहे, शासनाचे कोणते नियम आपल्या करिअरवर त्या ठिकाणी इफेक्ट करतात, ह्या संपूर्ण गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात म्हणून आपण ही स्लाइड घेतलेल्या होत्या. जर तुमचे याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा याविषयी तुमचे पर्सनल काही मत असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.